नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 147ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया. अनुलोम विलोम. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण सद्गुरुनाथा ही आरती म्हणूया. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकळूनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ, निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझशी न देऊ, हृदयी वससी परिणच दिससी, कैसे तुझ पाहू, उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा, जरी तनु तुझ वाहू, बोधुनी दाविसी इह परनश्वर, मनी उठला बाऊ, कोण कुठील मी कवन कार्य मम, जनी कैसा राहू, करी मज ऐसा निर्भय निश्चल, समसकला पाहू, अजान हतबल भ्रमित मनीची, तळमळ कशी साहू, निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ, मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे, मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगण्यात दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे संकष्टी चतुर्थी. यस, आज संकष्टी चतुर्थी आहे. आणि बऱ्याच प्रमाणात म्हणण्यापेक्षा जे कोणी नॉनव्हेज खाण्यात अट्टल आहेत ते नक्कीच या दिवशी नॉनव्हेज खात नाहीत. म्हणजे 99.99 आपण म्हणू शकतो की जे संकष्टी चतुर्थी, मंगळवार अशा बऱ्याच काही जे गणपतीचे वार वगैरे आहेत किंवा शनिवार आहे, सोमवार आहे, या दिवशी नॉनव्हेज खात नाही. आता हा विषय घेण्याच्या मागचं कारण यामध्ये आहे की आपण सारासार विचारच करत नाही. नॉनव्हेज खाणं किंवा व्हेज खाणं याकडे, पाप पुण्याकडे अशा गोष्टीने बघण्यापेक्षा तुमच्या शरीराला काय मानवतं या दृष्टीने तरी बघितलं गेलं पाहिजे. कारण आपण एरवी जे कोणी ह्या दिवशी नॉनव्हेज खात नाहीत ते दुसऱ्याच दिवशी म्हणा किंवा बाकीच्या दिवशी म्हणा असं काही नॉनव्हेज खातात. मग त्यात काय अर्थ आहे मला सांगा. संकष्टीला किंवा मंगळवारी किंवा सोमवारी किंवा शनिवारी खाल्लं नाही तर तुम्हाला पाप लागणार नाही का? आणि बाकीच्या दिवशी तुम्ही खाताय त्यावेळी फार पुण्य कमवता का तुम्ही? तर बघण्याचा दृष्टिकोन यामागे यावर आपलं चिंतन करायला हवं. म्हणजेच गणपती तुम्हाला सांगतो का की हो तुम्ही संकष्टी मंगळवारी नॉनव्हेज खाऊ नका, तेव्हा खाल्लं तर तुम्हाला पाप लागेल, मी तुमचा कान कापीन, आणि बाकीच्या दिवशी तुम्ही मन मोकळेपणाने जेवढं हवं तेवढं खा, तेव्हा तुम्हाला पाप लागणार नाही, तेव्हा मी तुमचा कान कापणार नाही, असं सांगितलंय का? तर माझ्या मते तरी नाही. तुम्ही स्वतःच पहा. हा आपलं आयुष्य जगण्यातला विरोधाभास आहे. आपल्याला जे हवं तेच आपण घेत असतो आणि तेवढंच आपण करत असतो. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपलं कर्मकांडात्मक म्हणा किंवा ह्या अशा गोष्टींना फक्त पाप आणि पुण्यात बसवलेल्या आहेत. तुमच्या शरीराला काय हवंय काय नको याकडे पाहून तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे. नॉनव्हेज खाणं हे शरीराला पचायला जड असतं आणि म्हणून ते प्रमाणात खाणं किंवा नाही खाणं हे उत्तम असतं. पण ज्यांना ठीक आहे पचवलं जातं, पचलं जातं, त्यांनी खायला काही हरकत नाही आहे. हां, पण हेच खाणारे लोक ह्या ज्या निव्वळ फापट पापपुण्याच्या गोष्टी करतात त्याला काही अर्थ नाही आहे. जर तुम्हाला पाप लागणार असेल, संकष्टीला तुम्ही खाल्लत किंवा मंगळवारी खाल्लत, तर तुम्ही ज्या दुसऱ्या दिवशी पण खातायत त्या दिवशीही तुम्हाला पाप लागणार आहे. त्यामुळे हा विरोधाभास आयुष्यात मधला जगण्यातला थांबवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही स्वतः पहा, याच्यावर विचार करा, याच्यावर चिंतन करा की आपण असे का वागतो आहोत, कसं वागायला पाहिजे, मग कसा विचार करायला हवा. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.